एकाग्रता आणि निर्विचार होऊन घटनांकडे विचारांकडे पाहण्याची क्षमता, या दोन तत्वांच्या आधारे केलेलं ध्यान हे आपल्याला मर्मापर्यंत घेऊन जातं. आणि झेन गोष्टी म्हणजे अशाच अनेक अनुभवांचं अचूक मर्म सांगणाऱ्या गोष्टी. नाना, आणखी एखादी झेन गोष्ट सांगा ना, सांगता करणारी. हो हो नाना, सांगा ना. बरं सांगतो. एक खूप छान गोष्ट आहे बरं का. गोष्टीचं नाव आहे यू आर स्टील कॅरिंग हर. गोष्ट अशी आहे की दोन झेन साधक बरं का, त्यांच्यावर दिलेली जबाबदारीची कामं संपवून आपल्या मठाकडे निघालेले असतात. बरंच अंतर कापायचं असतं आणि चालत जायचं असतं. ते आपली दलमजल करत डोंगर, दर्या, जंगल असं पार करत चाललेले असतात. एका ठिकाणी त्यांना आडवी येते नदी. आता नदी पार करून पलीकडे जायचं आहे. दिवस पावसाचे असतात. पाऊस जर का वाढला तर नदीत पाणी वाढू शकतं. त्यामुळे लवकर नदी पार करायला पाहिजे, म्हणून ते नदीत ती पार करण्यासाठी उतरतात. तेवढ्यात त्यांना एका मुलीची हाक ऐकू येते. वळून पाहतात तर एक सुंदर मुलगी तिथे उभी असते. ती त्यांना हात जोडून विनंती करते की हे बघा, मला नदीच्या पलीकडे जायचं आहे. मी एकटी आहे. जर पाऊस वाढला तर पाण्यात जोर वाढेल नदीचा, मग मी पार करू शकणार नाही नदी आणि मी इकडेच अडकून पडेल. तेव्हा कृपया मला तुम्ही उचलून तिकडे पलीकडच्या तीरावर ठेवाल का? तो मोठा साधक जो असतो तो क्षणाचाही विचार करत नाही. तो लगेच त्या मुलीला आपल्या खांद्यावर घेतो आणि छोट्या साधकाला सांगतो की चल आपण नदी पार करूया. ती तिघही नदी पार करून तिकडे येतात. तो मोठा साधक जो असतो तो लगेच त्या मुलीला तिथे खाली ठेवून देतो. त्या तरुणीने अतिशय नम्रपणे हात जोडून मान लवून त्या साधकाचे अगदी मनापासून आभार मानले आणि ती निघून गेली. हे दोघं साधकही आपला पुढचा प्रवास करायला सुरुवात करतात. बराच काळ गप्प जातो. थोड्या वेळाने तो छोटा साधक जो असतो तो त्या मोठ्या साधकाला विचारतो की मठात गेल्यानंतर ही गोष्ट तू सांगणार आहेस का तिथे? मोठा साधक म्हणतो, कुठली रे बाबा? तो म्हणतो, हीच थोड्या वेळापूर्वी तू केलीस ती. स्त्रियांना स्पर्श करणं आपल्याला वर्ज्य आहे. हे तू तिथे सांगणार आहेस का ते मला सांगावं लागणार आहे? तो मोठा साधक हसतो आणि म्हणतो की अरे बाबा रे, मी तर त्या मुलीला नदीच्या दुसऱ्या काठावर कधीच उतरवलं. तू मात्र अजूनही तिला खांद्यावर घेतलेलं दिसतंय. ते म्हणतात ना, कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. तसं आहे ते. या गोष्टीचे दोन साधे सरळ अर्थ आहेत. एक म्हणजे गोष्टी कधीच संपून गेलेल्या असतात. आपण उगीच त्या गोष्टींचं ओझं मनावर बाळगत असतो. आणि दुसरा अर्थ म्हणजे साध्या स्वच्छ गोष्टींकडे आपलं मन ढगाळलेल्या नजरेने बघतं आणि आपल्याला त्या गोष्टी गढूळ वाटतात. आता मी तुम्हाला विचारतो, आर यू स्टील कॅरिंग हर? नाही नाना, आय एम नॉट कॅरिंग हर एनीमोर. थँक्यू नाना. मी कसं थँक्यू? विजया थँक्यू. कॉफी साठी. विसरलीस ना?